काल परवाच भाईंदर लोकल समोर येऊन पिता पुत्रांनी आत्महत्या केली होती। या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता। या सर्व प्रकारानंतर हळहळ देखील त्यांच्याबद्दल व्यक्त केली जात होती। या पिता पुत्रांनी लोकल समोर रुळावर आपले डोके ठेवत आत्महत्या केली होती आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला होता। अखेर त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण समोर आलेलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार हरीश मेहता याआधी मुंबई शेअर मार्केटमध्ये काम करत होते, तर जय मेहता हा DTP ऑपरेटर होता। जय मेहता यांच्या पत्नीचे कोरोना काळामध्ये निधन झाले होते। त्याआधी 6 महिन्यापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते। प्राथमिक माहितीनुसार हरीश आणि जय मेहता यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीत प्रचंड नुकसान झाले होते। त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा होता। त्यामुळेच या पिता पुत्रांनी आत्महत्या केल्याचे समोर आलेले आहे। पोलिसांनी मात्र अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिली नसून या प्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूचीच नोंद झालेली आहे। तपासादरम्यान भाईंदर स्थानकातील एक CCTV फुटेज समोर आलेलं आहे। यामध्ये हे दोघेही फलाटावरून चालताना दिसत आहेत। यावेळी ते विरारच्या दिशेने रुळावरून चालत गेल्याचे दिसत आहे। यावेळी दोघांनाही फास्ट ट्रॅकवरून चर्चगेटला जाणारी ट्रेन जाताना दिसते। या ट्रेनच्या मोटरमनला अंदाज येऊ नये म्हणून यासाठी दोघे सुरुवातीच्या शेजारच्या ट्रॅकवरून चालत होते, पण चर्चगेट लोकल अगदी जवळ आल्यानंतर दोघांनी एकमेकांचा हात पकडला आणि रुळावर आपले डोके ठेवले। यावेळी लोकल ट्रेन या दोघांच्या डोक्यावरून गेली होती आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला होता। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 10च्या सुमारास ही घटना घडली। या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती, पण त्यांची ओळख पटवणे अवघड होते। यावेळी त्यांच्या खिशात मिळालेल्या आधार कार्डावरून त्या दोघांची ओळख पटवली होती। पोलिसांनी या प्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे। मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या SS ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा। धन्यवाद।